नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार. माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्रीच्या वेळेस आम्ही 2:15 माणसं निघालेलो आहोत ST स्टँडकडे, कारण की आम्हाला जायचं होतं गावाला देवी आईचं दर्शन करायला. मी 2:15 वर्ड हा का वापरला असेल हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. ST मुंबईतून निघून डायरेक्ट पुण्याला जाऊन थांबली. मग तिथे आम्ही गरम गरम चाय पिली. सकाळ सकाळी आम्ही पोचलो साताऱ्यामधील मेढा या ST स्टँडवर. सकाळचं तिकडचं वातावरण खूप थंडगार होतं. हे पहा, पिल्लूला किती आम्ही पॅक करून ठेवलं आणि आम्ही स्वतःही पॅक झालो आहे, कारण की भरपूर थंडी होती साताऱ्यामध्ये तेव्हा. परत आम्ही दुसरी ST पकडली, जी आम्हाला डायरेक्ट पोचवणार होती आमच्या डेस्टिनेशनवर. प्रवास करत असताना हे काही सीन मी माझ्या मुलाची कॅप्चर केले, जे खूप फनी होते, कारण की त्याला एवढी थंडी वाजत होती की त्याला त्याचा हातसुद्धा गार लागत होता फेसला लावताना. सकाळचं हे थंडगार आणि निसर्गरम्य वातावरण पाहून माइंड खूप फ्रेश झालेला. डोंगर, दर्या, नदी, तलाव, हा प्रवास आमचा खरंच खूप मजेशीर होता. पहिल्यांदाच आम्ही हा प्रवास करत होतो आमच्या मुलासोबत. काही वेळाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पोहोचलो आता आमच्या डेस्टिनेशनला. हा त्या गावातला प्रवेशद्वार आहे. हॉटेल वगैरे असं काही अवेलेबल नाही आहे तिकडे, पण एक घर आहे जिकडून एक आजी आजोबा मंदिरात येणाऱ्या भक्तांची सेवा करतात. गावाकडील हे घर तुम्हाला 5 स्टार हॉटेलची सर्व्हिस तर नाही देणार, पण गरजेपुरती लागणारी मदत नक्कीच करतील. चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं त्या चुलीच्या शेजारी जाऊन बसले मी. पिल्लूला चाय बिस्किट भरवलं आणि आजीसोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या. त्यांच्या मुलांबद्दल कळाल्यावर थोडं वाईटसुद्धा वाटलं मला. गरम गरम पाण्याने आंघोळ केली, फ्रेश झालो मस्तपैकी आणि मस्त एक हिरव्या रंगाची साडी घातली, जी माझ्या साखरपुड्याची होती. मंदिराकडे पोचलो. त्याच्या ऑपोजिट साईडला एक घर आहे जिथे ओटीचं सामान भेटतं. तिकडून आम्ही ओटीचं सामान घेतलं आणि निघालो मंदिराकडे लगेच. फायनली आम्ही मंदिरामध्ये पोचलो. देवी आईची ओटी भरली आणि हा बघा पिल्लू कसं मांजरीसोबत खेळतोय. तो भरपूर वेळ त्या मांजरीसोबत खेळत होता. मंदिर खूप जुनं आहे आणि छानसुद्धा आहे. तुम्ही पण नक्की या एकदा इकडे. इथून मग परत पुढे निघालो आम्ही पायवाट पकडून. रस्त्यातून जाताना थोडेफार फोटोज क्लिक केले छान छान. थोडीफार चढणवाट होती, त्याच्यामुळे पिल्लूची खूप मज्जा येत होती आम्हाला. तो कसं नाटक करतोय, सारखं सारखं पडायचं, ते बघून फार हसायला येत होतं. तुझी मस्ती काही कमी होत नव्हती. त्याची मस्ती बघत बघत फायनली आम्ही मोठ्या मंदिराकडे पोचलो. कुसुंबीची देवी काळेश्वरी आईचं हे मंदिर आहे. चालून चालून थकलेलो होतो म्हणून थोडा वेळ एका कोपऱ्यात बसलो मंदिराच्या. आम्ही थकलेलो होतो, पण पिल्लूची एनर्जी मात्र आहे तशीच होती स्टार्ट टू एंडपर्यंत. त्याला पण इकडे येऊन खूप छान वाटत होतं. तो भरपूर वेळ खेळला तिकडे. मंदिर आतमध्ये लॉक होतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ वाट पाहिली पुजारीची. त्यानंतर पुजारी आले. आम्ही देवी आईची ओटी भरली. मंदिरातील वातावरण खूप प्रसन्नमय होतं. त्यानंतर मंदिराच्या आम्ही 11 प्रदक्षिणा घातल्या. इथे येऊन मला खूप छान वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. रात्रीच्या प्रवासामुळे अद्विकची नीट झोप झाली नव्हती, तर तो फायनली झोपलेला होता. आता देवदर्शन वगैरे करून झालेलं. आत्ता आजी आजोबांच्या घरी पोचताच ST आलेली. लगेच सामान वगैरे घेतलं, पण आजोबांनी रस्त्यात खाण्यासाठी आम्हाला भजी दिले, जे त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले. आजी आजोबांना बाय करतानाचा व्हिडिओ आम्हाला कॅप्चर करता नाही आला. मी सातारा या ST स्टँडवर पोचलो आणि तिथे थोडीफार पोटपूजा केली, कारण की खूप भूक लागलेली होती आम्हाला. डायरेक्ट ऑटो करून आम्ही पोचलो आमच्या गावच्या घरी. घरी पोचल्यानंतर थोडाफार आराम केला. संध्याकाळ झाल्यानंतर पहिल्यांदाच मी बकरीच्या दुधाची चाय बनवलेली. चाय पिऊन झाल्यानंतर लगेचच रात्रीच्या जेवणाची तयारी केली. जास्त काही नाही बनवलं, डाळ आणि भात केला, तोच पोट भरून खाल्ला. थोडाफार घराचा व्हिडिओ वगैरे घेतला आणि फायनली आम्ही झोपलो, कारण की खूप थकलेलो होतो. सकाळ झाली. मोठ्या सासऱ्यांचा होता उपवास, त्यांना केली थोडीफार साबुदाण्याची खिचडी आणि मग लगेचच आम्ही तयारी करून निघालो मंदिराकडे, जे आमच्या गावातलं मंदिर आहे. मंदिरातून मग लगेचच पोचलो आम्ही यशवंत बाबाच्या मठात. दर्शन घेतलं. हा सीन फार फनी होता. पिल्लू डॉगीसोबत खेळत होता. डॉगी खेळायला आल्यावर पिल्लूला भीती वाटायला लागली, तो रडू लागला.
लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. 3, 2, 1. Thank you.